नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आणि महा MTV तर्फे आपणा सर्वांचं स्वागत. दिनांक 11 सप्टेंबर 2001 अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ट्विन टॉवर्स वरती दहशतवादी हल्ला झाला आणि त्यांनी जग सगळं हादरून गेलं. या 9/11च्या म्हणजे 9/11 असं त्याला जगभरात ओळखलं जातं. या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण होत असतानाच आणि तालिबान आणि या सगळ्या निमित्ताने जगभरातील वाढता इस्लामी मूलतत्ववाद हा दररोज नव्याने डोकं वर काढत असतानाच दुसरीकडे डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व अशी एक जागतिक कॉन्फरन्स भारतासह जगभरातील स्वतःला लिबरल म्हणवणार आणि प्रत्यक्षात अराजकतावादी, लोकशाही विरोधी आणि डाव्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा मंडळांनी भरवलेली आहे. आणि विशेष म्हणजे 9/11च्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण होण्याच्या दिवशीच ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हिंदुत्ववादी केवळ नाही तर सर्वसामान्य हिंदू नागरिकांमधून जगभरातल्या येणाऱ्या कम्युनिटीमधनं मोठ्या प्रमाणावरती याच्याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे अफगाणिस्तानामध्ये तालिबानच्या रूपाने इस्लामी दहशतवादाचं भीषण स्वरूप पुन्हा उघड होत असताना दुसरीकडे जागतिक हिंदुत्वाला डिसमॅन्टल करण्याची भाषा ही मंडळी का वापरत आहेत आणि मुळात जागतिक हिंदुत्व म्हणजे काय आणि मुस्लिम प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असतानाच त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी जगभरात हिंदू फोबिया निर्माण करण्याचं तर हा काही डाव किंवा षडयंत्र तर नाहीये ना, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आणि या सगळ्या मागची आयोजक मंडळी कोण आहेत आणि त्यांचे हेतू काय आहेत, त्यांचे हितसंबंध काय आहेत आणि कोणाशी आहेत, असेही प्रश्न विचारले जात आहेत. याच सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आपल्यासोबत अमेरिकेतील हिंदू भारतीय नागरिक यांचं प्रतिनिधित्व करणारे 3 जण उपस्थित आहेत. आपल्या सोबत आज मॅसॅच्युसेट्स मधून चित्रा जावडेकर आहेत. चित्रा जावडेकर या मूळच्या कल्याणच्या आहेत, शिक्षणाने इंजिनियर आहेत, अमेरिकेतील उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे वेद, उपनिषद आणि महाकाव्यांच्या त्या अभ्यासक आहेत. धर्मा सिव्हिलायझेशन फाउंडेशन DCF या अमेरिकन संस्थेमध्ये त्या सक्रिय आहेत. त्याशिवाय आपल्यासोबत मिशिगन डेट्रॉइट मधून हेमा राजमाले उपस्थित असणार आहेत. त्या मूळच्या लातूरच्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. मिशिगन इंडियन कम्युनिटी सर्व्हिसेसच्या त्या एक प्रमुख अधिकारी आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका, त्यानंतर महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट अशा अनेक संस्था संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत. याशिवाय आपल्यासोबत शार्दूल टाकळकर उपस्थित असणार आहेत. डेन्व्हर कोलोराडो मध्ये ते असतात. मूळचे महाराष्ट्रातलेच कल्याणचे आहेत. IT इंजिनियर आहेत आणि इन्फोसिस मध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये शिकायला येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उपक्रमात, वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात. तिन्ही मान्यवरांचं मी आजच्या चर्चेमध्ये स्वागत करतो. आणि आपल्या या चर्चेकडे वळण्याच्या आधी आपल्या सर्व दर्शकांना एक विनम्र आवाहन आहे की साप्ताहिक विवेक आणि महा MTVच्या याच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. या चर्चेकडे पुढे वळत असताना मुळात ही डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व ही कॉन्फरन्स नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत आणि हे सगळं प्रकरण एकदम कुठून अचानक उगवलेलं आहे याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मी आजच्या या चर्चेत उपस्थित असलेले दैनिक मुंबई तरुण भारतचे दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांना मी विनंती करेन की त्यांनी या कॉन्फरन्स बद्दल सुरुवातीला एक माहिती स्पष्ट करा. पार्थ. नमस्कार. जसं सुरुवातीला निमेश बोलला की 9/11ची पार्श्वभूमी आणि जगभरात वाढत असलेला इस्लामी दहशतवाद, अफगाणिस्तानमध्ये आलेली तालिबानची राजवट, या पार्श्वभूमीवर इस्लामी दहशतवादाकडून कुठेतरी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि प्रामुख्याने हिंदुत्वाला टार्गेट करण्यासाठी ही एक कॉन्फरन्स आयोजित केली आहे. अमेरिकेतली साधारणपणे 35 ते 40 विद्यापीठांचा याला पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. त्याच्यामध्ये नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी असेल, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी असेल, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी असेल, म्हणजे ज्या जगभरात एक प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून ओळखली जातात, तर यांचा या कॉन्फरन्सला पाठिंबा असल्याचा दावा केला जातो आहे. आणि याच्यामधले जे सहभागी आहेत, जे भारतातून सहभागी होणार आहेत, ती नावं जर आपण बघितली त्यामध्ये कथित सिनेदिग्दर्शक आनंद पटवर्धन यांचं नाव आहे, ज्यांची कारकीर्द जर आपण बघितली तर हिंदू आणि हिंदुत्व विरोधी डॉक्युमेंटरीज ते नेहमी बनवत असतात.
त्यानंतर CPI माओवादी या पक्षाच्या एक पदाधिकारी आहेत कविता कृष्णन. या उघडपणे नक्षलवादाला समर्थन देत असतात आणि भारत विरोधी भूमिका घेत असतात. त्याच्यानंतर हिंदू देवी देवतांविषयी अश्लाघ्य लिखाण करणाऱ्या कथित लेखिका मीना कंदास्वामी अशा मंडळींचा या कॉन्फरन्समध्ये समावेश आहे. आता आपण हे बघितलं पाहिजे की अशी परिषद यांना का घ्यावीशी वाटली किंवा जागतिक पातळीवर यांना हिंदुत्वाला का टार्गेट करावं असं वाटलं. आपण जर साधारणपणे 2014 पासूनची परिस्थिती बघितली, जेव्हा भारतात भाजपचं सरकार आलं आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले, तर नरेंद्र मोदी यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी न लाजता हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा झाला, हिंदू राष्ट्रवादाबद्दल देशात आदर तर वाढलाच, देशातल्या नागरिकांना त्याबद्दल उघडपणे बोलावंसं वाटू लागलंच, पण जगभरात जो हिंदू समाज पसरलेला आहे त्यालाही वाटायला लागलं की आम्ही हिंदू राष्ट्रवादी आहोत आणि हिंदू राष्ट्रवादी असणे हा गुन्हा नाही. जे वातावरण जगभरात आणि देशात तयार करण्यात आलं होतं की तुम्ही जर हिंदू राष्ट्रवादी असाल तर तुम्ही हिंसक आहात, तुम्ही दहशतवादी आहात, असं एक वातावरण होतं. त्याला छेद देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि आपोआपच याची छाप मग भारताच्या परराष्ट्र धोरणावरही पडायला लागली. जगभरातला हिंदू समाज जागृत झाला, ज्याला आपण डायस्पोरा म्हणू शकतो. त्याचा वापर करून भारत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नवनवीन प्रयोग करायला लागला, त्याला यश यायला लागलं. तर मग आता भारताचं ही घोडदौड किंवा भारताचं हे यश रोखायचं कसं, तर हिंदुत्वाला टार्गेट करून. जेव्हा तुम्ही जगभरात प्रसारित कराल की हिंदू ही इस्लामी दहशतवाद्यांसारखेच आक्रमक आहेत किंवा हिंदू धर्म हा इस्लाम एवढाच आक्रमक आहे आणि जो एक तेजोभंग किंवा मानभंग करण्याचा प्रयत्न असतो तो कुठेतरी करायचा आणि जगभरातल्या हिंदूंमध्ये एक पुन्हा न्यूनगंड निर्माण करायचा की तुम्ही हिंदू आहात म्हणजे तुम्ही काहीतरी आक्रमक आहात किंवा तुम्ही मानवतेच्या विरोधी आहात. तर याच्यासाठी या परिषदांचं आयोजन केलं जातंय का, असे प्रश्न या निमित्ताने निर्माण व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे एक परिषद असं न बघता याचा एकूणच जगभरातले हिंदू, भारतातले हिंदू आणि भारताची एकूणच राष्ट्र म्हणून पुढची वाटचाल याच्यावर दूरगामी परिणाम काय होऊ शकतात असं या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. निमेश. धन्यवाद पार्थ. तर आता एकूण ह्या सगळ्या विषयाचा स्कोप नेमका काय आहे, एक छोटंसं कोणीतरी कोपऱ्यामध्ये एखादी कॉन्फरन्स आयोजित करताय, 4 लोक बोलतायत आणि घरी निघून जातात, अशा एवढ्या पुरतं मर्यादित याचं स्वरूप नाहीये. तर ह्याच्यामध्ये नेमक्या किती घटक कशा प्रकारे इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांचे अंतस्थ हेतू हे कशा प्रकारचे असणार आहेत याची आपल्याला या आत्ताच्या माहितीवरनं कल्पना येऊ शकते. याच्यानंतर आपण आजच्या आपल्या प्रमुख चर्चेला आपल्यासोबत जे अमेरिकेतून 3 प्रमुख सहभागी उपस्थित आहेत त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करणार. पार्थ. माझा पहिला प्रश्न चित्रा जावडेकर यांना आहे. आपण अमेरिकेमध्ये शैक्षणिक कार्यकर्ते आहात आणि त्यासोबतच हिंदू धर्माचं ज्याला आपण मूळ म्हणू शकतो त्या वेद आणि उपनिषदांचाही आपला अभ्यास आहे. तर या पार्श्वभूमीवर वेद उपनिषदांचा अभ्यास, आपलं अमेरिकेतलं वास्तव्य, या पार्श्वभूमीवर आपण ग्लोबल हिंदुत्व या संकल्पनेकडे कसं पाहता किंवा जसं आपण भारतीय संस्कृतीत म्हटलं जातं वसुधैव कुटुंबकम, हेच ग्लोबल हिंदुत्व आहे का, याविषयी आपण काय सांगाल? जरूर. नमस्कार. जसं आधी माझ्याबद्दल बोललं गेलं की मी अभ्यासक आहे, तर मी अभ्यासक आहे मी एवढ्याच दृष्टीने म्हणू शकते की मी रुची आहे मला वेद आणि उपनिषद यांच्यामध्ये, तसंच अनेक महाकाव्य. वेदांमध्ये आपल्या धर्म ह्या संकल्पनेचा उल्लेख आहे. आपल्या वेदांमध्ये हिंदू हा शब्द स्पेसिफिकली बोलला गेला नाही आहे. सिंधू नक्की याचे उल्लेख आहेत. आपल्या नंतरच्या काळामध्ये धर्म ह्या संकल्पनेचा देखील विचार भारताच्या मध्ये अतिशय सखोल विस्तृतपणे आणि रिलिजन ही ह्या संकल्पनेच्या पलीकडे जाणारा असा झालेला आहे, असं आपण निश्चितपणाने म्हणू शकतो. हिंदुत्व या शब्दाचं मूळ जे आहे ते अर्थातच हिंदू हा शब्द आहे. हिंदू हा एक आपण सर्वजण जसे जाणतो तसा हा एक विशिष्ट भौगोलिक सीमेमध्ये पूर्वी राहणारा, तसंच अनेक विविध परंपरांनी एकत्र समजला जाणारा असा हा समाज आहे.
आता हिंदू सगळ्या जगभर पसरलेले आहेत. त्यांच्या चालीरीती त्यांनी सगळीकडे नेलेल्या आहेत आणि ते जिथे जातात तिथे ते टिकवत आहेत. परंतु वेदांमध्ये जी अपेक्षा आहे की एक जगण्याकडे बघण्याचा एक विस्तृत दृष्टिकोन तो हिंदू मनामध्ये पूर्णपणे रुजलेला आहे असं मला वाटतं. याच दृष्टीने आपण बघतो की हिंदू समाज जगभर जिथे जिथे आहे तिथे त्यांनी आपलं योगदान अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. अशा ह्या हिंदू शब्दाला पुढे त्व जोडल्यानंतर हिंदुत्व हा शब्द तयार होतो. आपल्याकडे तसे बरेच शब्द आहेत. मातृत्व आहे, कर्तृत्व आहे, आपल्याकडे नागरिकत्व आपण म्हणतो. याच्यामध्ये अर्थातच गुण आणि अधिकार अशा तसे जबाबदाऱ्या त्या त्या गोष्टी संबंधीच्या या अपेक्षित आहेत आणि तसंच हिंदुत्व या शब्दामध्ये देखील एक अपेक्षा आहे की ते काही सर्वसमावेशकता म्हणा, उदारपणा अशा काही तसेच विविधतांचा सन्मान अशा पद्धतीचे अनेक गुण हिंदू आपण जाणतो. हे आपल्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये आहेच. जसं आपण म्हटलं वसुदैव कुटुंबकम किंवा हे विश्वाची माझे घर, तर ह्या कल्पनांमध्ये ते आहेच. तर त्याला आपण जेव्हा असं आपण बघतो की याच्यामध्ये कुठेही संकुचितपणा अभिप्रेत नाहीये. तर आपण जेव्हा आपण असे प्रकार बघतो की त्याच्यामध्ये हिंदुत्व ह्या कल्पनेला एक प्रकारच्या संकुचित नजरेमधनं बघणं आणि त्याला त्याची एक व्याख्या बनवणं, तसंच त्याला लोकांना वैचारिक गोंधळामध्ये पाडणं, तर असे जेव्हा प्रकार दिसतात तर ते अर्थातच दुर्दैवी आहे असं वाटतं. आणि वास्तविक हिंदूंचा सगळ्या जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन राहिलेला आहे तो अतिशय उदारमतवादी आणि विवेकवादी असा राहिलेला आहे. तर असं मी म्हणेन. आणि अर्थातच ग्लोबल हिंदुत्व ह्या शब्दाचा अर्थ जागतिक स्वरूपाचं काहीतरी हिंदुत्व असं आपण म्हणू शकतो. परंतु त्याला विशिष्ट कनोटेशन आपण म्हणतो तसं आता या स्पेसिफिक संदर्भामध्ये आपण बोलू शकतो की ते आलेलं आहे किंवा विचार त्याचा एक रुजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि ते अर्थातच संकुचितपणापासनं आपण तशा प्रकारच्या दूर राहिलं पाहिजे असं वाटतं. मला पुढचा प्रश्न शार्दूल टाकळकरांना विचारायचा आहे. मुळात चित्राजींनी हिंदुत्व आणि आपल्या सगळ्यांची असलेली हिंदू म्हणून ओळख आणि त्याची पार्श्वभूमी असं सांगितलं. आता या हिंदुत्वाला विरोध करणारे किंवा हिंदूंचा जी राष्ट्रवाद म्हणून जी काही होणारी अभिव्यक्ती आहे तिला विरोध करणारे भारतातले लोक कोण कोण आहेत, त्यांचं सगळं नेटवर्क कशा प्रकारे काम करतं हे भारतामध्ये गेल्या 6-7 वर्षांमध्ये पुरेसं उघड व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आपले शैक्षणिक संस्था असतील, विद्यापीठ असतील, साहित्य किंवा चित्रपट मनोरंजनाशी संबंधित संस्था संघटना असतील, त्याच्यानंतर इतर अनेक वैचारिक क्षेत्रातल्या संस्था संघटना याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती ही सगळी मंडळी काम करत असतात. यांचं एक उत्तम प्रकारे एक इकोसिस्टम तयार झालेली असते. त्यांचा राजकीय चेहरा वेगळा असतो, त्यांची राजकीय अभिव्यक्ती वेगळी असते, पण ही एका प्रकारे म्हणजे आणि आत्ताचे सीए एनआरसी सारखे विषय असतील किंवा त्याच्या आधीचे अनेक विषय असतील, टूलकिट सारखा विषय असेल, अशा अनेक गोष्टींमधनं ह्यांचं आंतरराष्ट्रीय नेक्सस सुद्धा सातत्याने उघड व्हायला लागलेलं आहे. तुम्ही तिथल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा अनेक गोष्टींमध्ये सक्रिय आहात. मला तुम्हाला असं विचारायचं की हे जसं भारतामध्ये ही एक इकोसिस्टम तयार झालेली आहे आणि त्यांचं एक नेक्सस डेव्हलप झालेलं आहे, अमेरिकेमध्ये अशा प्रकारची नेमकी परिस्थिती काय आहे, हे कशा प्रकारे ही इकोसिस्टम काम करते आणि मुळात ह्या सगळ्या मंडळींमधनं जसं चित्राजींनी सांगितलं हिंदुत्व, तर हे ग्लोबल हिंदुत्व आणि ते डिसमेंटल करणं, थेट डिसमेंटल करण्याची भाषा हिंदुत्वाला ही कुठून आली असावी असं तुम्हाला वाटतं? शार्दूल टाकळकर. धन्यवाद. नमस्कार. हा विषयच आता इतका तापलेला आहे आणि बघता की सर्वदूर ह्याची पाळंमुळं पसरलीत की काय असं वाटावं अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. आणि तसंही बघता साधारण आपण जर एकंदर याची व्याख्या करणारे लोक जर बघितले तर त्यातले कोणीही हिंदू किंवा हिंदुइझम किंवा हिंदुत्व या विषयांचे अधिकारी असे कोणीच नाही आहेत. तर हे प्रत्येक जण कुठल्या तरी भलत्याच क्षेत्रात शिकलेले आणि कार्यरत असणारी मंडळी आता आम्हाला शिकवू पाहत आहेत
की हिंदुत्व म्हणजे काय आणि ते हिंदू या शब्दाशी कसं निगडीत नाही, इत्यादी इत्यादी. तर ह्यांची जी काही इथली इकोसिस्टीम आहे ती आपण भारतात जे बघतो त्याच्याशी साधारण समांतरच सगळं काम आहे, की सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे लपवाछपवी, की आता ही त्यांनी कॉन्फरन्स वगैरे मांडली, पण आता त्याचे आयोजक कोण आहेत, प्रायोजक कोण आहेत, हे आधी त्यांनी जाहीर केलेलंच नव्हतं. आणि आता अचानक ते मग 45 युनिव्हर्सिटीज, 50 युनिव्हर्सिटीज वगैरे अशा याद्या घेऊन यायला लागले आणि त्यांनी वेबसाईटवरती टाकायला सुरुवात केली त्यांची लोगो वगैरे इत्यादी सगळं काही. दुसरी गोष्ट म्हणजे असत्याचा वापर, की जे त्यांनी लोगो आणि युनिव्हर्सिटीची नावं वगैरे तिथे टाकलेली आहेत, अत्यंत धादांत खोटेपणा आहे त्याच्यामध्ये. कारण मी स्वतः सर्वच्या सर्व 40 विद्यापीठांना स्वतः पत्र लिहिली, की हे खरं आहे का, की तुम्ही या कॉन्फरन्सशी संबंधित आहात का? तर यातल्या काही हार्वर्ड उदाहरणादाखल, की त्यांनी स्वतःहून सांगितलं, की नाही आमचा काही संबंधच नाही. आमच्या एका डिपार्टमेंट मधला एक प्रोफेसर फक्त तो अटेंड करणार आहे. म्हणजे स्पॉन्सरशिप या शब्दाचा अर्थ इथे अजिबातच लागू होत नाही. आणि युनिव्हर्सिटी स्पॉन्सर करते किंवा डिपार्टमेंट स्पॉन्सर करते, या दोन्हीही गोष्टी धादांत खोट्या आहेत, हे तिथून समोर आलं. इकोसिस्टीम बद्दल जर विचार करायला गेलं तर म्हणजे हे कसे लोक पसरलेले आहेत आणि तीच माहिती सगळीकडे पेरून ते एक प्रकारे एक विचित्र असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतायत, की 2 युनिव्हर्सिटीज कडून आम्हाला जे काही उत्तरं आली, की स्टॉकटन आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, की त्याच्यामधले परिच्छेदच्या परिच्छेद हे अगदी जसेच्या तसे होते. 2 वेगवेगळी विद्यापीठ तुमच्याशी पत्रव्यवहार करतात आणि त्याच्यातली माहिती म्हणजे थोडक्यात काय तर हे कोणीतरी त्यांना पुरवलेलं आहे, की हे विद्यापीठाचं काम नाहीच मुळात आधी आणि हे विद्यापीठाबाहेरून हे ज्याची सगळी सूत्र चालवली जात आहेत, हे चित्र ह्याच्यावरनं समोर आलं. तिसरी त्यांच्या इकोसिस्टीम मधली गोष्ट म्हणजे की खोट्या नावाने संघटना उभारणे आणि मग ती जी काही जागा व्यापून घेतात ते हिंदू या शब्दाखाली, त्याच्याद्वारे त्यांचा खोटा व्यवहार मग चालू असतो. उदाहरण द्यायचं झालं तर हिंदूज फॉर ह्युमन राईट्स नावाने त्यांनी संघटना चालू केली आहे आणि ते आपली पत्र त्याच्याद्वारे प्रसिद्ध करत असतात, की आमचा या कॉन्फरन्सला पाठिंबा इत्यादी. पण जर त्यांची जर माहिती बघायला गेलं तर ह्यांची एक उदाहरणादाखल जी काही कार्यकर्ती आहे अमीना नावाची, की जी इंडियन अमेरिकन मुस्लिम काउन्सिलमध्ये आहे, की म्हणजे ही सगळी मंडळी एकच आहेत आणि हा मुस्लिम काउन्सिलचा अजेंडा हिंदू या नावाखाली हिंदूज फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने हा चालवलेला आहे. तर असं जर आपण बघायला गेलं तर नुसती नावं ह्यांची खोटी आहेत, कार्यकर्ते सगळे एकत्रच मिळालेलेच आहेत आणि सगळे मिळून त्यांचा वेगळाच अजेंडा इथे चालवत आहेत, ह्याचं चित्र इथे समोर आपल्याला स्पष्ट होतं. की विद्यापीठांमधून सुद्धा, की अगदी प्राध्यापक सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत. अद्वैत ऋष्केचं नाव सध्या प्रसिद्ध झालेलंच आहे, की त्यांनी औरंगजेबावरती वगैरे पुस्तक लिहिलं आणि हिंदूंचं शिरकाण झालेलंच नाही वगैरे असे विचित्र आणि हास्यास्पद दावे त्याने केलेले आहेत. परंतु म्हणजे तुम्ही शिकवण्याच्या नावाखाली राजकीय तुम्ही तिथे एक चळवळ चालवता आहात आणि हे मान्य करण्याचंही तुमच्याकडे धैर्य नाहीये. कुठलाही प्रतिवाद जर पुराव्या दाखल करण्यात आला तर ताबडतोब ट्विटरवर ब्लॉक करणे, त्यांची निंदा नालस्ती करणे, ह्या अशा प्रकारचं जे धोरण आपल्याकडची ही लिबरल फौज अवलंबते, तसंच इथेही आता सध्या अगदी प्रामुख्याने दिसून येतं. आणि आता जो विषय त्यांनी मांडलेला आहे, की हिंदुत्व इज नॉट इक्वल टू हिंदुइझम, ह्याद्वारे ते आपल्यामध्ये ती दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण आता इथे जर विद्यापीठात बघायला गेलं तर आम्ही साधारण एक असंच कॉफी शॉपमध्ये बसलेले असताना विद्यार्थ्यांसह मी बसलेलो होतो. तर एक छोटा प्रयोग केला, की एक 5-7 विद्यार्थ्यांना विचारलं, की तुम्हाला या शब्दाचं काय कळतं? अर्थ काय कळतो हिंदुत्व या शब्दाचा? तर त्याच्यामध्ये भारतीय विद्यार्थी होते आणि अभारतीयही होते. तर भारतीय विद्यार्थ्यांमध्ये हिंदुत्व हा संस्कृत शब्द चित्राजी जसं म्हणाल्या, की मातृत्व, दातृत्व, नागरिकत्व यानुसार त्यांना काही तो अपरिचित नाही. त्याच्यामुळे हिंदू आणि हिंदुत्व हे वेगळे नाहीच मुळात आधी आपल्यासाठी. पण त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती ही इतरांसाठी आहे, की अमेरिकन लोकांना हा शब्द कळणारच नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये हिंदू या शब्दाविषयी घृणा उत्पन्न करणे हाच मुख्य अजेंडा या सगळ्या समूहाचा यामधून स्पष्ट होतोय असं दिसतंय. शार्दूलजी, तुम्ही जे बोललात की एक समान भाषा या सगळ्यांच्या मेसेजेस मध्ये असते, म्हणजे जे मध्यंतरी टूल किट उघडकीस आलं होतं ग्रेटा थनबर्ग या कथित पर्यावरणवादी कार्यकर्तीचं, तर ते एक जागतिक व्यवस्था असल्याचं याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय आता.
माझा पुढचा प्रश्न हेमा राचमलेजींना आहे. अमेरिकेमध्ये भारतीय समाजाचं अथवा भारतीय हिंदू समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. पण अशा प्रकारच्या परिषदेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या हिंदूंना काही त्रास होऊ शकतो का, किंवा त्यांच्या विरोधात काही वातावरण तयार होऊ शकतं का? आणि खास करून अमेरिकेमध्ये जिथे वंशवादाचे किंवा वंशभेदी हल्ले होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. शार्दूलनी जसं सांगितलं तसं खूप जण प्रयत्न करतायत की आपल्या हिंदू शब्दाचा आणि डिसमॅन्टल हिंदू अराउंड द ग्लोबल हे जे इंग्लिश शब्द त्यांनी वापरून मिसगाईड करतायत आपल्या इथल्या लोकांना आणि अराउंड द वर्ल्ड सगळ्यांना हे करतायत. सो त्यामध्ये आता मला असं वाटतं की कॉलेजमधली जी मुलं आहेत आणि समजा 9/11चा जो अटॅक झालेला आहे, पण इथली जी तरुण पिढी आहे किंवा अमेरिकन लोक आहेत ते आपल्यासारखे डेमोक्रेटिक सारखे, म्हणजे इंडियामध्ये मी जेव्हा होते त्यावेळेला मला बाहेर इंडियाच्या बाहेर आल्यानंतरच मला कळलं की अरे जैन आहे, जैनमध्ये हे प्रकार आहेत किंवा हिंदूमध्ये तेवढे प्रकार आहेत. मी तिथे असताना मला हे कधीच जाणवलं नव्हतं, पण इथे आल्यानंतर ते जाणवलं. पण इथे लोक खूप म्हणजे दुर्लक्ष करतात किंवा आपल्याकडे जसं अहिंसावादी तत्व आपण जसं जगतो तसंच अमेरिकन मुलं पण त्याच दृष्टिकोनातनं जगतात. त्यांना असं वाटतं की सगळं ह्युमन बिईंग एकच आहे आणि जरी मुस्लिम लोकांनी जरी 9/11चा अटॅक केला तरी ते सगळ्या मुस्लिम लोकांचा हेट नाही करत. इथे अमेरिकेमध्ये सगळ्यांना माहिती आहे, मॅक्झिमम लोकांना, की हिंदू धर्म हा नॉन व्हायलंट आहे. आणि महात्मा गांधीचा तो जो लेसन इथे शाळेत लहान मुलांना पण सांगतात की एक गाल पुढे केला तर दुसरा गाल पुढे करा, अशी आपली परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की हे जे आता ग्लोबलायझेशनचं जे ते सुरू केलेलं आहे त्यामध्ये मला असं वाटतं की मे बी 1% ऑफ पीपल, स्टुडंट्स, त्यांचं मन चेंज होईल, पण बाकी लोकांचं नाही होणार. कारण खूप लोकांना आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू रिलिजन किंवा त्यांच्या जे आपण योगा किंवा ह्याच्यातनं आपण मेडिटेशन वगैरे शिकवतो, सो आपण अशा ह्या प्रॉब्लेम मध्ये पडणारच नाही असं बरेच जण मला सांगतात. आणि माझी मुलं पण आता सुरुवातीला जेव्हा भाजपचं जेव्हा सुरू झालं त्यावेळेला ते काहीतरी म्हणाले की मॅम हे RSS वगैरे वगैरे काय आहे ते काही प्रॉब्लेम. मग मी त्यांना जेव्हा समजावून सांगितलं की 75 वर्षाची हिस्ट्री आणि किंवा काँग्रेस किंवा हे मुस्लिम, सो ह्या लोकांनी जे निगेटिव्हिटी सुरू केलेली आहे, सो तुम्ही जर अभ्यास करा, जसं तुम्ही ख्रिश्चनिटीचा अभ्यास करता तसं तुम्ही हिंदू रिलिजनचा पण अभ्यास करा, असं मी त्यांना सांगितलं. आणि मला वाटत नाही की आतापासून बरं झालं, आता आपण सगळे पुढे आलो आणि आपण जर आता नाही थांबवलं तर पुढे हे कंटिन्युअस होत राहणार. कारण झूमवर आता द वर्ल्ड इज कमिंग क्लोजर आणि दे आर ट्राईंग टू टेक ऍडव्हान्टेज, आता जे कोविड सिच्युएशन मध्ये झालेलं आहे. सो आतापासून आपण जर थांबवलं आणि आपलं हिंदू धर्म किती चांगला आहे हे जर आपण पॉझिटिव्ह सांगत गेलो त्या लोकांना, तर मला असं वाटतं की त्याचा इफेक्ट चांगलाच होईल फ्युचरमध्ये. धन्यवाद हेमाजी. आपण म्हणू शकतो आपण एक म्हणू शकतो की या निमित्ताने अमेरिकन समाजाला हिंदू धर्माचा एक सविस्तर अभ्यास करण्याची आणखी एक संधीही उपलब्ध होऊ शकते किंवा झाली आहे. तर त्या दृष्टीने जर अमेरिकेतला भारतीय हिंदू समाजही प्रयत्न करेलच. निमेश. हो, बरोबर आहे. कारण आता अशी चळवळ झालेली आहे. कालच आमचा म्हणजे एक मिशिगन स्टेट मधल्या सगळ्या ऑर्गनायझेशनचा काल एक आमचा कॉन्फरन्स कॉल झाला. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांची ओपिनियन घेतले की आता आपण पुढे काय करायला पाहिजे. आता समजा 9/11 युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन सपोर्ट केला म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांच्या प्रेसिडेंटनी सांगितलं की आम्ही सपोर्ट केलेला नाहीये. मे बी जसं शार्दूलनी सांगितलं की काही 2-3 डिपार्टमेंटची लोक येत आहेत आणि एशियन स्टडीज मध्ये येऊन ते असं काहीतरी पसरवत आहेत. पण त्यांनी असं आम्ही आता 9/11चं जाऊन तिथे हे करणार युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मध्ये, तर आम्ही इंडियन झेंडा, म्हणजे नॉट हिंदूचा झेंडा पण इंडियन आणि अमेरिकन झेंडा घेऊन आम्ही वी आर गोइंग टू सपोर्ट दॅट ऍक्टिव्हिटी, की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. जर ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण कंटिन्युअस करत राहिला आणि हिंदू धर्मांबद्दल जर रात्रीच्या वेळेला लेसन्स शिकवले, समजा रात्री 9 ते 10 प्रत्येक फॅमिलीने ठरवलं की आपल्या मुलांना शिकवायचं, आपण स्वतः अभ्यास करायचा, आणि असं करून जर आपण हिंदू रिलिजन बद्दल
जेव्हा कोणी आपल्याला निगेटिव्हिटी करायला लागलं त्यावेळेला आपल्याकडे उत्तर राहील अशा टाईपचं एज्युकेट करून घ्यायचं आम्ही कालच रात्री सगळ्यांनी ठरवलं. आणि दॅट ती चळवळ जी आहे, HSS आहे, SCRC आहे, ह्या लोकांनी आता ते कोना आहे वगैरे, सो ते सगळे लोक म्हणतात की आता आपण पुढे जाऊन वी नीड टू इम्प्लिमेंट द एज्युकेशन, शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा, आणि आम्ही आता सतत प्रयत्न करणार आहोत त्यासाठी. नक्कीच हा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मला पुन्हा शार्दूल टाकळकरांकडे जायचंय. जसं आपण मगाशी बोललो विद्यापीठांमध्ये तुम्ही त्या सर्व विषयामध्ये सक्रिय आहात. हा सगळा विषय आल्यानंतर डिसमेंटलिंग हिंदुत्व कॉन्फरन्स याची सगळे वृत्त त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला लागल्यानंतर तिथल्या एकूण विद्यापीठांमधल्या हिंदू भारतीय विद्यार्थ्यांमध्ये याच्यावरती नेमक्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या? कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण की म्हणजे एकूणच अमेरिकेसारख्या देशामध्ये राहून आपली हिंदू अस्मिता पुढे नेणं, ती बाळगणं आणि त्या दृष्टीनं हिंदुत्व वगैरे विषयांवरती काही विचार करणं, हे तसं बघायला गेलं तर एका वेगळ्या प्रवाहातलं आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या डिसमॅन्टलिंग हिंदुत्व हा विषय समोर आल्यानंतर तिथल्या हिंदू विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारच्या याच्यावरती प्रतिक्रिया आहेत? काय वातावरण आहे? इथे सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तर रोषाचीच आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी चित्र वापरलेलं आहे, ज्या प्रकारे शब्द वापरलेले आहेत, डिसमॅन्टलिंग म्हणजे थोडक्यात तुम्हाला विस्कटवून टाकायचं, उचकटवून टाकायचं आहे, तुमची ओळखच मिटवून टाकायची आहे. आणि चित्र सुद्धा त्याच प्रकारचं आहे की समूळ उपटून टाकणे हिंदुत्वाला. अशा प्रकारचा जर हे प्रचार करणार असतील तर नक्कीच तिथे हिंसेला आमंत्रण आहे. अमेरिकेमध्ये विशेषतः जिथे रेशियल व्हायलन्स हा अत्यंतिक प्रमाणात आधीच आहे आणि त्याचा बराच इतिहासही आहे मोठा, की जिथे हे सगळं असताना आपण त्याच्यामध्येच अजून खतपाणी घालतोय याची कणभरही तमा या आयोजकांना नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगत होतो की विद्यार्थ्यांना हिंदुत्व या शब्दाशी आपुलकी आहेच, कारण ते हिंदू आहेत. आणि तेवढेच नव्हे तर अमेरिकेमध्ये आता भारतीय साधारण म्हणजे श्यामवर्णी मनुष्य जो काही दिसणारा आहे तो सर्वसाधारणपणे हिंदूच समजला जातो. त्याच्यामुळे हा धोका फक्त हिंदूंनाच नव्हे तर तो हिंदू नसला तरी सुद्धा भारतीय मुळाचा जो कोणी विद्यार्थी तिथे आहे की जो दुसऱ्यावरनं हिंदू दिसतो म्हणून त्याच्याही कडे उद्या संशयाच्या दृष्टीने पाहिलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण भारतीय उपखंडातील विद्यार्थ्यांना इथे हा धोका उत्पन्न झालेला आहे. आणि ज्या विद्यापीठांना आम्ही पत्रव्यवहार केले त्यांना सर्वांना हेच समजावण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही या गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वकपणे पाहायला हवं. कारण हे जे काही हिंसेला आमंत्रण देणारं पत्रक यांनी छापलेलं आहे त्याचा प्रचार हे लोक करता आहेत की शब्दाची व्याख्या त्यांनी उद्या भलती सुद्धा केली पण त्याला काहीच अर्थ नाहीये. जर त्या संस्कृत भाषेमध्ये या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त आहे ज्याचा सगळ्या भारतीयांना अर्थ समजतो आणि त्याच्याशी आम्ही अतिशय अभिमानाने स्वतःला जोडून घेतो, तर तुम्ही त्याचा काही वाटेल तो अर्थ लावाल, त्याच्यात काही आम्हाला स्वारस्यच नाहीये. परंतु त्याच्यामुळे जर काही हिंसा इथे घडली आणि भारतीय मुळाच्या विद्यार्थ्यांना जर कोणी इथे टार्गेट केलं गेलं तर त्यांनी काय त्यांची इथली हयात केवळ आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्व या तुम्ही लावलेल्या अर्थाशी आमचा काही संबंध नाही हेच सिद्ध करण्यात घालवायची की काय, असा प्रश्न विचारावा असं वाटतं. आणि ही असुरक्षितता आता त्या मुलांच्या मनात निर्माण झालेली आहे. आता पुढचा प्रश्न चित्राजींना आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की अमेरिकन समाज हा खूप लिबरल आहे, तो सगळ्यांना सामावून घेतो किंवा एकूणच अमेरिकेसाठी मेल्टिंग पॉट असा एक शब्द वापरला जातो. तर अशा लिबरल अमेरिकन समाजामध्ये जाणीवपूर्वक हिंदू फोबिया निर्माण केला जातोय का, किंवा एकूणच अमेरिकन समाजाला हिंदुत्वाविरोधात भडकवणे किंवा हिंदुत्वाविषयी आणि एकूणच मग त्याच्यानंतर भारताविषयी अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? जरूर. तुम्ही म्हणालात तसं पार्थ, अमेरिका हा मूलतः एक उदारमतवादी देश आहे. तो विचारसरणीवर तशाच उभारलेला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन जनता देखील बऱ्याच अंशी लिबरल आहे. अमेरिकन घटनेनुसार लोकशाही तत्वांनुसार अनेक अधिकार सगळ्या नागरिकांना आहेत. परंतु सध्या ज्या पद्धतीचा एकेरी किंवा एकांगी आपण ज्याला प्रोपोगंडा म्हणू अशा टाईपचं जी काही माहिती एका विशिष्ट पद्धतीने ॲपॅरेटसनी वापरली जाते किंवा दिली जाते
तर ते बघितल्यानंतर हे घातक ठरू शकतं. जसं शार्दूल आधी बोलले त्याप्रमाणे भारतीयांच्या पुढील पिढ्यांना आणि नुसतंच हिंदूंच्या असं नाही, शार्दूलनी अतिशय उत्कृष्ट असा मुद्दा मांडला की सगळेजण सारखेच दिसतात शेवटी, तर त्यामुळे तुमच्यासारख्या दिसणाऱ्या, आपल्यासारख्या दिसणाऱ्या कुणालाही हा धोका निर्माण होऊ शकतो की एकदम आधी मी म्हटलं तसं एक प्रकारचा वैचारिक गोंधळ तयार होऊ शकतो की नक्की हिंदू बाबा काय आहेत, किंवा जेव्हा अशा पद्धतीची भीती किंवा गंड किंवा एखाद्या प्रकारचा कमीपणा असं समाजामध्ये पसरवलं जातं किंवा त्याची माहिती योग्य पद्धतीने दिली जात नाही, त्याच्यासाठी शिक्षण संस्थेमध्ये काही विशिष्ट पद्धतीने फक्त शिकवलं जातं किंवा एक विस्तृत सर्वांगीण विचार हिंदू धर्माचा करणं, याच्यासाठी लागणारा वेळ किंवा साधनं किंवा टेक्स्ट बुक इव्हन पुस्तकं ही पुरवली जात नाहीत. त्यावेळेला ह्या पद्धतीची कन्फ्युजन किंवा गोंधळ हा अधिक वाढू शकतो. जसा तो अमेरिकन लोकांमध्ये वाढू शकतो तसाच तो भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये वाढू शकतो. आणि हे सगळं निश्चित काळजी करण्यासारखं आहे. त्याच्यासाठी अर्थातच बऱ्याच संस्था इथे काम करत असतात आणि माझा तरी असा विचार कायम राहिलेला आहे की आपण जेव्हा हिंदू धर्माबद्दल बोलतो किंवा आपण लोकांना समजून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण जरूर आपल्या मूळ पुस्तकांचा किंवा आपण ज्याला मौखिक जे आपलं वाङ्मय आहे किंवा लिखित साहित्य जे आहे की जे चांगली माहिती पुरवू शकतं, तर या गोष्टींचा निश्चित वापर केला पाहिजे आणि त्याचा वापर करून आपण लोकांपर्यंत योग्य ती माहिती योग्य पद्धतीने ही पुरवली पाहिजे, नाहीतर हा गोंधळ अधिक वाढवण्याची शक्यता आहे. मला पुन्हा हेमा राजमालेंकडे जायचंय. तुम्ही मगाशी तुमच्या उत्तरात सांगितलं की कशा प्रकारे या कॉन्फरन्सची माहिती मिळाल्यानंतर कशा प्रकारे आपल्या सर्व भारतीयांच्या संस्था संघटना तिथे एकत्र आल्या, त्यांनी काही एकमेकांशी संपर्क करून आता ह्याच्यावरती पुढे काय केलं पाहिजे याच्यावरती काही विचार मंथन केलं नाही. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारच्या गोष्टी समोर आल्यानंतर आपला समाज हा जिथे कुठे असेल तो त्याच्यावरती अभिव्यक्त होतो, त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि ह्याला रोखण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करतो. ही एक कॉन्फरन्स, एक छोटी कॉन्फरन्स 2-3 दिवसांनी होऊन जाईल अशा प्रकारच्या भ्रमात आपल्याला राहून चालणार नाहीये. कदाचित अशा प्रकारचे उपक्रम, अशा प्रकारच्या मोहिमा, अशा प्रकारचे अजेंडे आणखी मोठ्या प्रमाणात यापुढे आपल्याला बघायला मिळू शकतात. तर अशी जेव्हा परिस्थिती येईल त्यावेळेला आपण एक हिंदू समाज म्हणून पुढे कशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे, कशा प्रकारे आपण सावध राहिलं पाहिजे आणि एकूणच काय केलं पाहिजे. अमेरिकेतल्या सामाजिक वर्तुळामध्ये तुम्ही सक्रिय आहात, तुम्ही काय सांगा त्याच्यावर? आता काय झालेलं आहे की त्यांनी म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीचे जे लोगोज वगैरे घेतलेले आहेत, तर त्या प्रेसिडेंट्सनी किंवा त्या युनिव्हर्सिटीने सांगितलं की आम्ही हे लोगो कधीच दिलेले नाहीयेत. सो आम्ही आता असं ठरवतोय की लिगल ऍक्शन घ्यायची का, की तुम्ही असं कोणी पण आपला फ्लायर घ्यायचा आणि त्याच्यावर खोटे तुमच्या युनिव्हर्सिटीचे लोगो घेऊन जर हे मिसअंडरस्टँडिंग करत असतील अराउंड द वर्ल्ड, तर तुम्ही काय करणार? आम्ही त्या युनिव्हर्सिटीला विचारणार की तुम्ही काय करणार, आणि मे बी व्हॉलेंटियर लॉयर्स घेऊन आम्ही त्यांना लेटर पाठवायचा विचार आहे की ह्या पुढे ह्या अशा सगळ्या घटना घडू नयेत आणि त्यांना पेनलाइज कसं करायचं हे वापरल्यामुळे, की फ्युचरमध्ये त्यांनी ही पुढे असं करायलाच नको. ह्या बाबतीमध्ये छोटंसं डिपार्टमेंट, तुमचं साऊथ ईस्ट एशियाचं स्टडी करणारं डिपार्टमेंट आणि 2 प्रोफेसर जर तुम्हाला सपोर्ट करत असतील, तर ह्याचा अर्थ असा नव्हे की ऑल दीज म्हणजे आयव्ही लीग स्कूल्स आहेत, ह्या ज्या 50 युनिव्हर्सिटीज आहेत त्या अगदी टॉप ऑफ द ब्रेन असलेल्याच मुलांना त्या तिथे ऍडमिशन मिळतं आणि त्याच युनिव्हर्सिटीचा तुम्ही सपोर्ट घेऊन ह्याच हिंदू मुलांना, मोस्ट ऑफ द इंडियन मुलं जी आहेत ती हिंदू आहेत आणि त्यांना खाली कसं आणायचं, त्या युनिव्हर्सिटीमध्ये पण कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर किती ह्युमिलिएटिंग तुम्ही असं ह्या प्रकारची तुम्ही हे करता आणि तुमचं जे स्टुडंट्स आहेत त्यांचं जे मोरल व्हॅल्यू आहे ती खाली येणार.
सो आपण त्यांना कसं कंट्रोल करायचं हे आम्ही आता ठरवतोय आणि त्याच्यावर ऍक्शन घ्यायची आणि मुलांना एज्युकेट कसं करायचं ते पण आता आमच्याकडे आम्ही सुरू केलेलं आहे आणि इम्प्लिमेंट करू. आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारच्या ज्या डिसमॅन्टलिंग ज्या असे शब्द आहेत ते न वापरता की आपण स्वतः हिंदू लोक कसे चांगले आहोत असे आम्ही आता कॉन्फरन्स करायला पाहिजे असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. मी हाच प्रश्न चित्राजी आणि शार्दूलजींनाही विचारतो, कारण तुम्ही तिघेही वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहता अमेरिकेतल्या, तर तुमच्या राज्यांमधल्या हिंदू किंवा भारतीयांच्या संघटनांची कशी प्रतिक्रिया होती आणि पुढे तुम्ही कसं करायचं ठरवलंय, किंवा एखादा पॅन अमेरिकन एखादी संघटना किंवा एखादी मोहीम सुरू करायची जे हिंदुत्व विरोधात अपप्रचार होतो आहे, असा काही विचार आहे किंवा भविष्यात असं काही होऊ शकतं? चित्राजी. धन्यवाद पार्थजी. अर्थातच ही जी कॉन्फरन्स आहे, जसं हेमाजी म्हणाल्या की डिसमॅन्टलिंग वगैरे शब्द हे आपण नॉर्मली कॉन्फरन्सच्या बाबतीत आपण ऐकत नाही आणि सर्टनली हा एक निगेटिव्ह कनोटेशन असलेला शब्द आहे जो दुर्दैवाने या कॉन्फरन्सच्या ऑर्गनायझर्सनी वापरलेला आहे. आणि त्यामुळे अर्थातच इथल्या भारतीय समाजामध्ये पर्टिक्युलरली हिंदू समाजामध्ये नक्कीच म्हणजे रिॲक्शन झाली, ती बघता पण आली. अगदी जे लोक एरवीच्या वेळी स्वतःला अगदी हिंदू वगैरे असं मोठ्यांनी सांगत नाहीत बाहेर जाऊन, त्यांच्यामध्ये देखील हा शब्द ही कॉन्फरन्स अतिशय गोंधळ उडवून देणारी ठरली. हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. या दृष्टीने आम्ही काय करतो आहोत, तर अर्थातच मी आधी जसं आधी मला वाटतं निमेशजींनी माझ्याबद्दल सांगितलं की धर्मा सिव्हिलायझेशन फाउंडेशन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. तशाच अनेक आहेत इतरही ऑर्गनायझेशन्स देशभर ज्या काम करतात. परंतु मी धर्मा सिव्हिलायझेशन फाउंडेशन बद्दल बोलू शकते की ही जी संस्था आहे ती सध्या अमेरिकेमध्ये अशा पद्धतीचं काम करते की हिंदू धर्माचा अतिशय व्यवस्थित अभ्यास हा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने शाळा, कॉलेज, तसंच मोठ्या युनिव्हर्सिटीज या सगळ्यांमध्ये आपण ज्याला कपॅसिटी बिल्डिंग म्हणतो त्या पद्धतीचं कपॅसिटी बिल्डिंग झालं पाहिजे. स्कॉलरशिप किंवा अभ्यासक त्या विषयांमधले भाषांचे अभ्यासक, तसेच हिंदू धर्माचे अभ्यासक, योग्य पद्धतीने धर्माचा विचार करणारे आणि त्याच्यामधल्या खुब्या समोर आणून देणारे असे तयार झाले पाहिजेत. आणि ओव्हरऑल म्हणजे अमेरिकेमध्ये ही माहिती योग्य पद्धतीने मुलांपर्यंत, फक्त भारतीय मुलांपर्यंत किंवा भारतीय वंशाच्या मुलांपर्यंत नाही तर सगळ्या अमेरिकनांमध्ये पोहोचली पाहिजे. अशा पद्धतीचे प्रयत्न अगदी मनापासून अनेक लोक करतायत. त्याच्यासाठी अनेक लोकांनी त्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे, आपला वेळ दिलेला आहे, पैसा दिलेला आहे, तसेच अर्थातच माहिती दिलेली आहे. तर हे काम चालू आहे, अनेक प्रकारे चालू आहे आणि शार्दूलजी आय एम शुअर त्यांना पण काही अधिक माहिती असेल. मी इथे कोलोराडो राज्यात राहतो आणि इथे त्या तुलनेत भारतीय लोकांची संख्या तशी कमी आहे. परंतु तरीही बोल्डर येथे एक मोठे CU विद्यापीठ जे आहे तिथे बऱ्याच संख्येने आपली मुलं येतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे त्या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलांना धीर देणे हा आहे की त्यांचे मनोबल खच्ची होणार नाही, कारण ते विद्यापीठ हे 40 पैकीच एक आहे आणि त्यामुळे त्या विद्यापीठाच्याही परिसरात सध्या ह्याच्याविषयीचे वादांग गाजते आहे. परंतु या कशाचेही पडसाद त्यांच्या वरती किंवा त्यांच्या अभ्यासावरती होणार नाहीत, उडणार नाहीत याची काळजी घेणं हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आणि आपला भारतीय समाज त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे, याच्यात काहीच वाद नाही. आणि सर्व भाषा समूह, सर्व आपल्या
धार्मिक संघटना तसेच सामाजिक संघटना यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या विरोधात मोर्चा सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे ती अतिशय आनंदाची बाब आहे की यामुळे एक प्रकारचं एकत्रीकरण सुद्धा झालेलं आहे आणि ते तसंच टिको अशी ह्याच्यातून अपेक्षा. परंतु त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन हा एक विषय निश्चितपणे आहे आणि हे अकॅडमिक म्हणता म्हणता अचानक पॉलिटिकल स्वर लावणारी लोक आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचे त्या क्षेत्रातही पडसाद उठणार नाहीत याचीही काळजी घेणे, प्रोएक्टिव्हली घेणे हे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यानुसार जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करणं इथे सुरू केलेलं आहे. धन्यवाद शार्दूलजी. तर आपण एकूणच शार्दूल टाकळकर, चित्रा जावडेकर आणि हेमा राजमाले यांच्याकडून अमेरिकेतली स्थिती आणि अमेरिकन हिंदू, अमेरिकन भारतीयांचं या एकूणच कॉन्फरन्स बद्दल काय मत आहे हे जाणून घेतलं. आता यात आपण दर्शकांनी किंवा भारतीय म्हणून, हिंदू म्हणून 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की वैचारिक विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. म्हणजे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करा, सत्ताधारी भाजपचा विरोध करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही विरोध करा. पण जर तुम्ही हिंदुत्वच डिसमेंटल करण्याची भाषा बोलत असाल तर त्याची प्रतिक्रिया कुठेतरी हिंदू समाजाकडूनही येईलच आणि ती साहजिकच सकारात्मकच प्रतिक्रिया आहे. आणि दुसरं म्हणजे की हिंदुत्वाला डिसमेंटल करण्याची एवढी बेचैनी का वाढली आहे किंवा एवढी घाई का झालेली आहे, याचं एकच मुख्य कारण आहे. सध्या जागतिक पटलावरच जो भारताचा उदय झालेला आहे, एक नवीन भारताचा उदय झालेला आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतचाही नारा दिला आहे आणि एकूणच गेल्या 7 वर्षामध्ये हिंदू राष्ट्रवाद असेल, हिंदू राष्ट्रवाद म्हणजेच भारतीय राष्ट्रवाद हे संपूर्ण जग कुठेतरी मान्य करायला लागलेलं आहे. तर त्याला कुठेतरी तडा द्यायचे प्रयत्न हे देशात चालूच आहेत. म्हणजे देशातले जे काही पुरोगामी कार्यकर्ते असतात, डाव्या विचारांच्या संघटनांचे कार्यकर्ते असतात, ते देशामध्ये दीर्घकाळापासून हेच प्रकार करतायत. पण त्याला आता कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचं आणि जशी इस्लामची किंवा अन्य आक्रमक धर्मांची बदनामी झालेली आहे किंवा जग त्यांच्या विरोधात उभं ठाकलं आहे, तसं कुठेतरी हिंदुत्वाविरोधात आणि हिंदू समाजाविरोधात आणि पर्यायाने भारताविरोधात संपूर्ण जगाला उभं करायचं, जगाच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, असा हा प्रकार होतोय. त्याच्यामुळे या प्रकाराला भारतात तर तोंड द्यायचं आहेच, पण जगभरातले हिंदू सुद्धा आता एकत्र येत आहेत आणि याला तोंड देत आहेत. आणि यामध्ये भारतीय समाजाची जी एक लढवय्यी प्रवृत्ती आहे उपजतच किंवा हिंदू समाजाची, त्यातून निश्चितच यश येईल अशी आशा आपण सर्वांनी करायलाच हवी. धन्यवाद. सर्वांना आणि या परिषदेमध्ये, आपल्या कॉन्फरन्समध्ये सर्व सहभागी उपस्थित झाले त्यांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्व दर्शकांना जाता जाता विनम्र आवाहन की साप्ताहिक विवेक आणि दैनिक मुंबई तरुण भारतचा वेब पोर्टल MHA-MTV या दोन्ही फेसबुक पेजेस आणि युट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.